आकाशवाणी पणजी. रसिक हो नमस्कार. प्रसारित करत आहोत आकाशवाणीच्या संग्रहालयातून प्रतिभा देशपांडे यांचं भाषण वर्ष नवे संकल्प नवे. दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवनभर अविचल चलता आहे. तपस्वी लोकांसाठी हे शरीररूपी साधन आयुष्यभर जगाच्या कल्याणासाठी झिजवायचे असते. हाच त्यांचा आयुष्यभरचा संकल्प असतो. अशा महामानवासाठी प्रत्येक दिवस नव्या संकल्पाचा असतो. संघर्षरत व्यक्ती सतत या मातृभूमीसाठी, मातृभूमीच्या कल्याणासाठी झटत असते. तीच व्यक्ती महामानव ठरते, प्रेषित ठरते. एखादा शास्त्रज्ञ आपल्या जीवनात एखादा संकल्प घेऊन वेडापिसा होऊन कार्यरत होतो आणि मानव कल्याणासाठी मोठमोठे संशोधन करतो. प्रथितयश गायक कलाकारासाठी प्रत्येक दिवस संकल्पाचा असतो. हा कलाकार नवीन नवीन राग आळवण्याचा आनंद घेत असतो, देत असतो. हीच त्याची परमेश्वर प्राप्तीची साधना असते. हातात कुंचला घेऊन विविध रंगांशी जन्मजात चित्रकार दिवसरात्र खेळत असतो. सतत नवनवीन कलाकृतीत रंगून जातो. मोठमोठी तैलचित्रे पूर्ण करण्याच्या संकल्पाचा ध्यास त्याला स्वस्थ बसू देत नाही. छिन्नी हातात घेऊन कुणी महान शिल्पकार सर्वस्वपणाला लावून परमेश्वराने घडवलेल्या मानवापेक्षाही सुंदर असे शिल्प तयार करतो. थोर पुरुषांचे पुतळे त्याला अजरामर करतात. आपल्या साहित्याने इतरांना प्रेरणा देणारा लेखक तर संकल्पांची शिदोरी डोक्यात भरून त्या धुंदीतच वावरत असतो. अलौकिक ग्रंथ निर्मिती निर्माण करून जनसामान्यांना मार्गदर्शन करत असतो. असे नित्य नियमाने संकल्प करणारे हे असामान्य लोक या सर्वांसमोर म्हणूनच आपण नतमस्तक होतो. प्रत्येकाचं विश्व जरी वेगळं असलं तरी ही असामान्य माणसं त्या त्या माध्यमातून मानवाला प्रेरणा देत असतात. सामान्यांचे मनोबल वाढवत असतात, जगण्याला अर्थ देत असतात. सामान्य माणसांच्या जीवनातला आनंद द्विगुणित करत असतात. संसारी माणसाचं नैराश्य दूर करण्यासाठी शक्ती या सर्व अद्वितीय आदर्श अशा व्यक्तींच्या कार्यात असते. तेही धावले किंवा तोही धावला असे मात्र सामान्य माणसाच्या आयुष्यात नेहमी घडत असते. एखादा संकल्प आपण करतो, पण तो संकल्प तडीस नेण्यास लागणारी चिकाटी मात्र आपल्यात नसते. येथे चिकाटी हा शब्द योग्य वाटतो नाही का? एखादा संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी लागणारा मनोनिग्रह आपल्यात नसतो, जिद्द नसते. मग अब पछताए तो क्या होत जब चिडिया चुग गई खेत अशी परिस्थिती येते. नेमेची येतो पावसाळा त्याप्रमाणे नेमेची येतो नववर्ष दिन. आनंद घेऊन, उत्साह घेऊन, आशा आकांक्षा स्वप्न घेऊन यावर्षी नाही आळसपणा करायचा म्हणत नवे संकल्प करतो, नव्या योजना आखतो. सर्व योजनांचा अतिउत्साहात शुभारंभ होतो. मित्रमैत्रिणींना अगदी ठामपणे संकल्पाची माहिती देतो. परंतु अरे रे, थोड्या कालावधीनंतर आपण ठरतो आरंभशूर. मग निरर्थक कारणं देत बसतो. बरं, आपले संकल्प तरी कसले असतात? ऐका मी 9 वर्षापासून पहाटे लवकर उठणार. मी नियमित पहाटे उठून योग प्राणायाम करणार. मी आखलेल्या वेळापत्रकाप्रमाणे वागणार. रोज न चुकता संध्याकाळी फिरायला जाणार. मी चहा पिणे बंद करणार. मी वृक्षारोपण करून नियमितपणे पाणी घालून त्या वृक्षाचे संवर्धन करणार. मी गाडीचा कमीत कमी वापर करून शक्यतो पायी फिरण्याचा प्रयत्न करणार. मी नियमितपणे मित्रांना पत्रे लिहिणार. फोनचा उपयोग कमीत कमी करणार. दूरदर्शन समोर बसून मी माझा वेळ फुकट घालवणार नाही. रात्रीचे जेवण मी माझ्या परिवारासोबत घेणार. हे सर्व कधी पूर्ण न होणारे संकल्प असतात. आमच्या भगिनींचा संकल्प कसा असतो पहा. रोजच्या रोज मुलांचा अभ्यास न कंटाळता घेणार. प्रत्येक रविवारी न चुकता नवीन पदार्थ करून पतिराजाला खाऊ घालणार. महिन्यातून एकदा घराची साफसफाई करणारच. रोजच्या रोज व्यायाम करून वजन उतरवणार. रोज न चुकता वर्तमानपत्रे वाचणार. कुण्या मैत्रिणीची कुणा मैत्रिणीसमोर निंदा नालस्ती करणार नाही. हा सुद्धा संकल्प असेल कदाचित. थोड्या मोठ्या थरातील संकल्प कसे असतात? मी यावर्षी घर बांधायला घेणारच. यावर्षी घराला रंगरंगोटी केल्याशिवाय राहणार नाही. यावर्षी बायको मुलांना घेऊन काश्मीरला जायचेच किंवा बायकोला 2 व्हीलर घेऊन देणार.
काही मनोमनी असेही संकल्प करत असणार, मी यापुढे खोटं बोलणार नाही, साहेबाची चमचेगिरी करणार नाही, परस्त्रीकडे मातेसमान पाहणार, यापुढे मी इन्कम टॅक्स चुकवणार नाही इत्यादी. आता थोडे वैचारिक पातळीवरचे संकल्प पाहू कसे असतात ते. यावर्षी मी व्याख्यानासाठी अमुक एक विषय निवडून त्याचा सखोल अभ्यास करणार, अमक्या अमक्या लेखकाचे समग्र साहित्य वाचून काढणार. तर काही बुद्धिजीवी लेखक संकल्प करतात, मी एका ऐतिहासिक महापुरुषावर कादंबरी लिहिणार. काहींचा संकल्प असतो, संपूर्ण भारताचा प्रवास करून त्या भागातल्या संस्कृतीचा अभ्यास करून त्यावर पुस्तक लिहावं. तर कोण्या जिज्ञासूचा संकल्प असतो, भारतातल्या नद्यांचा इतिहास आणि त्यांचा उगम यावर प्रबंध लिहिण्याचा. नाना तऱ्हेचे विषय, नाना तऱ्हेचे संकल्प, नाना तऱ्हेचे विचार, या विविधरंगी दुनियेत किती विषय, त्या विषयांना मर्यादाही तशाच. विचारांची पातळी वेगळी, ट्रॅक वेगळा, त्यांचे भावविश्व वेगळे, तरीही हवेसे. कोणाचं काय तर कोणाचं काय. कोण नवा विषय घेऊन नवे नाटक लिहिण्याचा संकल्प करतो, तर कोण नव्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निश्चय करतो. या भवसागरात किती वैविध्य. संकल्प पूर्ण होतात किंवा नाहीत याला महत्त्व नाही. नवे वर्ष सुरू होताच आपल्या उत्साहाला उधाण येतं आणि आपण संकल्प करतो, याचंच कोण कौतुक, यातच आनंदाचा अनुभव, यातूनच उत्साह, नवी उभारी. आपल्या उत्साहाची मंदावलेली बॅटरी चार्ज होते. नव्या जोमाने वर्षाची सुरुवात होते. याची पुनरावृत्ती दरवर्षी होते, तरी नववर्षाचे नाविन्य हे तसूभरही कमी होत नाही. आपण संकल्प करायचा तो कधीकधी मोडण्यासाठीच असतो की काय असे वाटते, कारण पुन्हा नवे वर्ष आहेच की संकल्प करायला. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, स्वतःच्या आयुष्याकडे आपण थोडं गांभीर्याने पाहूया, विचार करूया. या जीवनातल्या रंगमंचावर मिळालेल्या भूमिकेचं जर सोनं करायचं असेल तर आपल्याला नव्या वर्षात नवे संकल्प केलेच पाहिजेत. ते संकल्प पूर्णत्वाला पोहोचतील यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न व्हायला हवेत, तरच या जगण्याला अर्थ आहे. जीवनातला मर्म जाणण्याचा प्रयत्न केल्यास असे दिसून येईल की हे जीवन किती क्षणभंगूर आहे. म्हणूनच मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग झाला पाहिजे. मग त्यासाठी संकल्प हवेच. या नव्या वर्षी स्वतःच्या परिवारासाठी, समाजहितासाठी, समाज स्वास्थ्यासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजाच्या मनोरंजनासाठी काही करण्याचा संकल्प करूया. काही भरीव आणि ठोस कार्य करण्यास कटिबद्ध होऊया. मनाचा दुबळेपणा झटकून टाकूया. प्रथम निरोगी आणि आनंदी परिवारासाठी मैत्रिणींनो, मुलांना घरच्या अन्नाची गोडी लावूया. नियमितपणे आणि प्रेमाने मुलांचा अभ्यास घेण्याचा संकल्प करूया. फावल्या वेळात किंवा वेळात वेळ काढून भरपूर वाचन करण्याचा छंद जोपासूया. नाही, निश्चयच करूया. आपल्या ज्ञानाचा इतरांना कसा फायदा होईल यासाठी प्रयत्नरत राहूया. महाभारत, रामायण किंवा आपल्या भारताच्या इतिहासाकडे जेव्हा आपण डोकावून पाहतो, तेव्हा अद्भुत, अनाकलनीय अशी जी कार्य घडली ती केवळ महापुरुषांनी घेतलेल्या संकल्पामुळेच असे दिसून येते. आपल्या ज्ञानाने ज्ञानी लोकांनी इतरांना घडविले. अवतारी पुरुषांनी दुष्टांचा संहार केला. महापुरुषांनी लोकोद्धाराचे काम केले. समाजाला प्रबोधन करण्याचा संत महात्म्यांनी विडाच उचलला होता. क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी आपल्या असामान्य धाडसी कृतीने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, जे आज सुद्धा स्वप्नवत वाटते. आपल्या थोर पुढाऱ्यांनी कैदी गृहात सुद्धा केवळ संकल्प श्रद्धेमुळेच मोठमोठ्या ग्रंथांची निर्मिती केली, जी सामान्य लोकांसाठी विलक्षण आणि दिग्मूढ करणारे तसेच जीवनासाठी मार्गदर्शक ठरले आहेत, या शंका नाही. याचाच अर्थ केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे. मग आपण दृढ निश्चय करून संकल्प सोडूया आणि समृद्ध जीवनासाठी आपल्या कार्याची दिशा ठरवूया. सामान्यातील सामान्य लोकांसाठी, त्यांच्या उन्नतीसाठी हातभार लावूया. आठवड्यातून निदान एकदा तरी समाजसेवी संघटनाकडून होणाऱ्या कार्यात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलण्याचा संकल्प करूया. कारण समाजाला आज सेवाभावी कार्यकर्त्यांची गरज आहे, सहानुभूतीची गरज आहे. कार्य करणाऱ्यांना भरपूर वाव आहे. तन मन धन अशा कोणत्याही माध्यमातून आपण सेवा करू शकतो. समाजाभिमुख राहून काही कार्य करण्यासाठी संकल्पपणाला लावूया. निदान करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचेही कार्य मोठे आहे.
जसे चांगल्या व्याख्यानांना, नाटकांना, संगीत मैफिलींना, चित्रप्रदर्शनांना जाऊन त्यांचे तोंडभर कौतुक तरी करू शकतो. उगवत्या कलाकारांना दिलासा आणि प्रोत्साहन देण्याचे कार्यही मोठे आहे, नाही का? आपल्या जीवनाकडे सकारात्मक नजरेतून पाहण्याचा तरी आपण संकल्प करूया का? करूयाच. आज माझेही संकल्प मी करत आहे. थोरांची, क्रांतिकारकांची पुस्तके मी वाचणार आहे. एका चांगल्या विषयावर लेखमाला लिहिण्याचा माझा प्रयत्न आहे. ग्रामसेवा प्रकल्पात मी सहभागी होणार आहे. तसेच एक गृहिणी म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास करणार आहे. हे 4 संकल्प पूर्ण करणार आहे. आणि हे संकल्प पूर्णत्वाला नेणारच, हाही संकल्प आहेच की. आकाशवाणीच्या संग्रहालयातून प्रतिभा देशपांडे यांचं भाषण आपण ऐकत होता. वर्ष नवे, संकल्प नवे. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.